नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागांतर्गत गड्ड संवर्गातील चौकीदार या पदासाठीची परीक्षा ही पार पडलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये शेवटीला पाहू शकता 29, 30, 31 जुलै या 3-4 दिवसामध्ये 4 सत्रांमध्ये ही परीक्षा पूर्ण झाली आहे चौकीदार गड्ड संवर्गाची. आता उमेदवारांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिली उत्तर तालिका ही कधी येणार? निकाल हा कधीपर्यंत लागणार? आणि कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत जाऊ शकतो? म्हणजे उमेदवारांची जी निवड आहे हे किती मार्क्सला होऊ शकते, किती गुणांत, हे कमीत कमी सेफ झोन आवश्यक आहेत. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार भरती परीक्षेमध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. अनेक उमेदवार सध्या एकच प्रश्न हा विचारत आहेत की आन्सर की उत्तर तालिका ही कधी येणार आणि कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत जाऊ शकतो? सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सरळ सेवा शासकीय भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम या परीक्षेबाबत महत्त्वाची जी बाब आहे अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला अनेक ठिकाणी परीक्षा जी आहे यामध्ये पटेक कंपनी मार्फत घेतल्याची चर्चा होती. मात्र आता मिळालेली उपलब्ध माहितीनुसार ही परीक्षा जी आहे MKCL या कंपनीमार्फत घेण्यात आली आहे. या अगोदर सुद्धा MKCL या कंपनीमार्फत बहुतांश सरळसेवा भरती परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, घेतल्या होत्या. तर आता MKCL मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा जो निकाल आहे, उमेदवारांची आन्सर की उत्तर तालिका याबाबत उत्सुकता आहे. कारण जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर TCS मार्फत परीक्षा दिली तर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये TCSची जी उत्तर तालिका आहे, आन्सर की ही जाहीर केली जाते. तर सध्या जी मिळालेली माहिती आहे, MKCL ही जी कंपनी आहे यामार्फत सध्या उपलब्ध माहितीनुसार 12 ते 13 ऑगस्ट दरम्यान, म्हणजे पुढच्या 6 ते 7 दिवसानंतरनं उमेदवारांचा जो निकाल आहे म्हणजेच आन्सर की उत्तर तालिका ही प्रसिद्ध होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. मात्र लक्षात ठेवायचं आहे, ही अधिकृत तारीख नाही आहे, फक्त एक अंदाज आहे. ज्या पद्धतीने माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे MKCL मार्फत, त्यानुसार 12 ते 13 ऑगस्टपर्यंत, म्हणजे या आठवड्याच्या शेवटी जो उत्तर तालिका आहे आन्सर की ही जाहीर होऊ शकते. आणि त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत भरती पोर्टलवर आदिवासी विकास विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे हे चेक करणं आवश्यक आहे. कोणतेही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा जी ऑफिशियल अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आन्सर की उत्तर तालिकेबाबतची अपडेट ही प्रकाशित केली जाईल. मात्र तुमच्यापर्यंत ही अपडेट जेव्हा जाहीर होईल, जेव्हा कधी, म्हणजे 12-13 तारखेपर्यंत किंवा या महिन्याच्या ह्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर निकाल उत्तर तालिका जाहीर झाली तर तुमच्यापर्यंत ही अपडेट आपण असेच पोचवणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहू शकता तुम्ही. पण तरीसुद्धा पोर्टलवर एकदा अपडेट तुम्ही चेक करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निकाल लागेल, आन्सर की येईल, तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता. तर आता जो उमेदवारांचा जो परीक्षा झालेली आहे, पेपर दिलेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांचे कमेंट्स होत्या, त्याचबरोबर आपण सुद्धा कसे प्रश्न विचारण्यात आले होते चौकीदार गड्ड संवर्गासाठी, तर या प्रश्नांचे सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणामध्ये अंदाज घेतलेला आहे की कट ऑफ जो आहे हा जास्त जाऊ शकतो का कमी राहू शकतो. तर कट ऑफबद्दल जर बोलायचं झालं तर या भरतीमध्ये प्रत्येक उमेदवाराचे वेगवेगळा जिल्हा किंवा प्रकल्पासाठी अर्ज केलेला आहे. म्हणजे वेगवेगळे जिल्हे आणि प्रकल्प ऑफिस आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच कट ऑफ ही असणार नाही आहे. प्रत्येक जिल्हा आणि प्रकल्पासाठीची कट ऑफ ही वेगवेगळी असणार आहे. तर कट ऑफ जी आहे ही कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? संबंधित जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या, त्याचबरोबर प्रकल्पनिहाय ज्या जागा आहेत या जागांची माहिती, आरक्षणाचा प्रवर्ग, म्हणजे आरक्षण लागू आहे तर आरक्षणाचा प्रवर्ग आणि त्या प्रवर्गातील अर्जदारांची संख्या यावर ते अवलंबून असणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं, पुरुष आणि महिला उमेदवारांची जी स्पर्धा आहे ही वेगळी असेल, कारण महिलांसाठी स्वतंत्र जागा आणि पुरुषांसाठी वेगळ्या. तर या पद्धतीने एकाच जिल्ह्याचा कट ऑफ हा दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा वेगळा लागू शकतो. म्हणजे आपण जर सांगितलं, आता जर रायगड जिल्ह्यासाठी कट ऑफ जर कमी लागला आहे तर त्याचवेळी दुसरा जिल्हा आपण ठाणे जिल्हा पकडला किंवा पुणे जिल्हा, याचा कट ऑफ जास्त लागू शकतो, वेगवेगळा लागण्याची शक्यता आहे.
तर संभाव्य कट ऑफ आपण पाहून घेऊयात. पेपर मात्र सगळ्या जिल्ह्यांसाठी एकत्रच झाले होते. त्यामुळे पेपरची जर काठिण्य पातळी पाहिली तर सोप्या ते मध्यम स्वरूपाचा पेपर होता. त्यामुळे आपण प्रत्येक प्रवर्गनिहाय संभाव्य अंदाजित कट ऑफ हा पाहून घेऊयात. SC प्रवर्गासाठी जर तुम्ही पाहिलं तर सुमारे 160 गुणांपर्यंत पुरुषांसाठी हा कट ऑफ जाऊ शकतो. 200 गुणांपैकी महिला उमेदवारांसाठी सुमारे 154 पर्यंत SC प्रवर्गासाठीचा हा कट ऑफ जाऊ शकतो. SC कॅटेगरीसाठी. ST प्रवर्ग जर तुम्ही चेक केलं तर पुरुषांसाठी 162 थोडासा जास्त आहे, 2 गुणांनी वाढला. महिलांसाठी 155 1 गुणांनी जास्त झाला आहे STसाठी. OBC प्रवर्ग पुरुषांसाठी 170 पेक्षा जास्त जाईल. महिलांसाठी 160 गुणांपर्यंत हा कट ऑफ राहील. त्याच्यानंतर ना VJ, NTB, NTC आणि NTD या ठिकाणी जागा कमी होत्या. अर्थातच याच कारणामुळे जागा कमी असल्यामुळे 170 पेक्षा जास्त हा कट ऑफ जाऊ शकतो, कारण जागा कमी आणि स्पर्धा हे जास्त आहे. त्यामुळे 170 प्लस हा VJ, NTB आणि NTC आणि NTDसाठी कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर ना SPC प्रवर्ग यासाठी 164 पेक्षा जास्त हा कट ऑफ राहील. 164 प्लस. महिलांसाठी 156 पर्यंत थोडासा कमीच राहतो SBCसाठी. SCBC प्रवर्ग पुरुषांसाठी 168 गुणांपर्यंत हा कट ऑफ जाईल. महिलांसाठी 158 ते 160 पर्यंत राहील. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी, EWS प्रवर्ग पुरुषांसाठी 164 ते 168 गुणांपर्यंत हा कट ऑफ जाईल. त्याचवेळी महिलांसाठी पुरुषांपेक्षा साधारण 4 ते 5 गुणांनी जास्त कमी राहील. म्हणजे पाहू शकता 164 तर 158 ते 160 असं पकडू शकता EWS कॅटेगरीसाठीचा यामध्ये कट ऑफ असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपन खुल्या प्रवर्गासाठी पुरुषांसाठी 172 आता हा सगळ्यात महत्त्वाचा कट ऑफ आहे, कारण हा सेफ झोन तुम्ही मानू शकता. 172 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. कोणत्याही प्रवर्गामध्ये जरी असलात, कॅटेगरीमध्ये जरी असलात तरी तुमची निवड होण्याची संधी ही बनू शकते 172 किंवा त्यापेक्षा जास्त. महिलांसाठी सेफ झोन म्हणू शकता ओपन कॅटेगरीमधून 168 ते 170 पर्यंत. या पद्धतीचे तुमचे जर गुण असतील, खुला प्रवर्ग असू द्या किंवा इतर कोणताही प्रवर्ग असू द्या, हा सेफ झोन तुम्ही मानू शकता. 172 प्लस असतील तर सेफ झोन हा मानू शकता. तर पुन्हा एकदा स्पष्ट सांगायचं आहे की फक्त हे सगळे आकडे जे आहेत मिळालेल्या माहितीनुसार पेपरची काठिण्य पातळी, उमेदवारांचा यामध्ये प्रतिसाद असेल, त्याचबरोबर यामध्ये मिळालेले गुण जे आहेत हे कशा पद्धतीने आहेत त्या आधारित हा कट ऑफ जो आहे अंदाजित आहे, अधिकृत नाही आहे. हे फक्त उपलब्ध माहितीच्या आधारे व्यक्त केलेला अंदाज आहे. मात्र याच्या आसपासच हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. लवकरच आपल्याला ही माहिती समजून येईल. उत्तर तालिका जेव्हा जाहीर होईल तेव्हा तुमचे गुण तपासून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गुण सांगायला विसरू नका. खरा कट ऑफ हा जिल्हा कार्यालय असेल, प्रकल्प ऑफिस असेल आणि रिक्त पदांची संख्या, उमेदवारांची संख्या आणि मेरिट यावरच ठरणार आहे. त्यामुळे आन्सर की आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला स्वतःचे गुण मोजता येतील आणि त्यानंतर कट ऑफ जो आहे हा अधिकृत अंदाज जो आहे हा बांधता येईल. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत आन्सर की जे आहे निकालावरच विश्वास ठेवा. लवकरच हा निकाल हा जाहीर होईल. तुम्हाला तुमचे मार्क्स अंदाजित माहीत असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला कट ऑफबद्दल काय वाटतंय हे तुमची प्रतिक्रियासुद्धा नोंदवा, तुमची कमेंटसुद्धा येऊ द्या, जेणेकरून अंदाज जो आहे हा आपला किती बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला समजून येईल. आदिवासी विकास विभागाच्या भरतीबाबतच्या निकालाबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.